जय शिवराय मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे मित्रांनो। आरबीआयच्या माध्यमातून 1 जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासंदर्भात एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिली जाणारी विनातारण पीक कर्ज ही आता 1,60,000च्या ऐवजी 2 लाख रुपये करण्यात आलेली आहे। आणि याच्याच संदर्भातील सविस्तर अशी माहिती, हा नेमका नियम काय आहे, हा कधीपासून लागू होणार आहे, याचे शेतकऱ्यांना काय फायदे होणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना ही पीक कर्ज 2 लाख रुपयापर्यंत दिली जातात का, नेमकी पीक कर्ज किती मिळतात, हे सर्व सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माहिती संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, 6 डिसेंबर 2024 रोजी आरबीआयचे चीफ जनरल मॅनेजर श्रीधरन यांच्या माध्यमातून एक पत्रक काढण्यात आलेले आहे। सर्व कमर्शियल बँका, ग्रामीण बँका या सर्व बँकांना उद्देशून हे पत्रक देण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये फेब्रुवारी 2019च्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत, या मार्गदर्शक सूचनानुसार पीक कर्ज देण्याची जी काही अंमलबजावणी केली जाते, या मार्गदर्शक सूचनाच्या अधीन राहून दिली जाणारी पीक कर्जाची मर्यादा आता 1,60,000च्या ऐवजी 2 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे। वाढती महागाई, शेतकऱ्यांचा वाढता खर्च या सर्व बाबींच्या अनुषंगानं आता 1,60,000 रुपयाची मर्यादा ही 2 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, हे पत्रक आपण यापूर्वीसुद्धा पाहिलं होतं, याच्याबद्दल आपण यापूर्वीसुद्धा अपडेट घेतलं होतं। बऱ्याच जणाला मग प्रश्न पडतो नेमकं या फेब्रुवारी 2019च्या गाईडलाईन्स काय। मित्रांनो, फेब्रुवारी 2019मध्ये आरबीआयच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी याच्या अंतर्गत सुरुवात करण्यात आलेली होती आणि याच किसान क्रेडिट कार्डच्या अर्थात केसीसीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विनातारण 1,60,000 रुपयापर्यंत कर्ज देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये 4% व्याजदरानं ही कर्ज उपलब्ध करून द्यायला मंजुरी दिलेली होती। याच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची केसीसी काढण्यात आलेली होती। आता ॲग्रिस्टॅक योजना राबवली जाते, याच्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांचे जे काही युनिक आय डी बनवून शेतकऱ्यांना केसीसी देण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे जे केसीसी उपलब्ध करून देण्यात येतील, या केसीसीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी विनातारण पीक कर्जाची मर्यादा ही आता 2 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे। अर्थात शेतकऱ्यांना आता विनातारण 4% व्याजदरानं दिलं जाणारं पीक कर्ज हे 2 लाख रुपयापर्यंत दिलं जाणार आहे। मित्रांनो, राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर या जे काही 4% व्याजदर आहे तो सुद्धा माफ करण्यात आलेला आहे, कारण शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज ही 0% व्याजदरानं दिली जातात। याच्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना जी आहे ती व्याज सवलत योजना राबवली जात आहे। मित्रांनो, याचबरोबर या GRच्या माध्यमातून आरबीआयच्या माध्यमातून आणखीन एक सूचना देण्यात आलेली आहे, ती म्हणजे 3 लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज जे काही आहेत त्याला व्याजदराचा 4%चा लाभ दिला जाणार आहे। अशा प्रकारच्या दोन्ही बाबीचा जो काही लाभ आहे हा शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवावा आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना ही सुविधा दिली जात आहे, याची माहितीसुद्धा बँकेनं आपले जे काही कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावे, अशा प्रकारच्या सूचना या GRच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, हा GR आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनलला देखील याची PDF किंवा जे काही JPG आहे ती फाईल मी तुम्हाला शेअर करेल आणि 2019ची जे काही गाईडलाईन्स आहेत त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला शेअर करीत आहे। आता हे सर्व झाल्यानंतर शेतकरी म्हणतात की आम्हाला 1,60,000 काय, आम्हाला तर 50,000 रुपये एकरनं दिलं जातं, आमच्याकडे 60,000 दिलं जातं, आमच्याकडे 40,000 दिलं जातं वगैरे वगैरे। मित्रांनो, यापूर्वीच आपण एक व्हिडिओ बनवला होता की किसान क्रेडिट कार्ड नेमकं कसं दिलं जातं, त्याच्या अंतर्गत कर्जाची मर्यादा ही 1,60,000 रुपयापर्यंत कशी जाते, हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यावं लागणार आहे। मित्रांनो, मुळात पीक कर्ज देत असताना आपण जर पाहिलं तर राज्यस्तरीय बँकर समितीच्या माध्यमातून पीक कर्जाचे दर हे प्रत्येक वर्षासाठी निश्चित केले जातात। आता 2024मध्ये याची समितीची बैठक झाल्यानंतर त्या ठिकाणी पीक कर्जाचे दर निश्चित करण्यात आले होते की सोयाबीन असेल तर हेक्टरी किती द्यायचं, ऊस असेल तर किती द्यायचं, डाळिंब असेल तर किती द्यायचं, हरभरा असेल तर किती द्यायचं, ज्वारी असेल तर किती, बाजरी असेल तर किती, उडीद मूग असेल तर किती, ज्याचा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला वरती तुम्ही सजेशनमध्ये पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची माहिती दिलेली आहे। त्या दरानं तुम्हाला ती हेक्टरी पीक कर्जाची मर्यादा निश्चित केली जाते। परंतु केसीसीच्या अंतर्गत जी पीक कर्ज दिली जातात त्याच्यामध्ये तुमचं जे काही पीक जे असेल त्या पिकाच्या अनुषंगाने हेक्टरी मर्यादा, याचबरोबर तुम्हाला मोटार खरेदी करायची असेल,
तुम्हाला ट्रॅक्टरची अवजारं खरेदी करायची असतील, तुम्हाला एखादी गाई म्हैस खरेदी करायची असेल किंवा तुमच्याकडे असलेल्या अवजाराची दुरुस्ती करायची असेल, अशा सर्व बाबीसाठीचा त्याच्यामध्ये समावेश करून त्या पीक कर्जाची मर्यादा ही 1,60,000 रुपयापर्यंत करण्यात आलेली होती. आता ती पीक कर्जाची जी काही विनातारण मर्यादा आहे ती 2 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की वर्षानुवर्षे त्याची देखील वाढ करण्यात येते आणि आता ही वाढ 1,60,000 2 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता हा नवीन GR निर्गमित करण्यात आलेला आहे, नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि याची अंमलबजावणी सर्व बँकांच्या माध्यमातून 1 जानेवारी 2025 पासून करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांची KCC काढली जातील. याच्यासाठी आपण जर पाहिलं तर 15 डिसेंबर 2024 पासून राज्यभरामध्ये ॲग्रिस्टॅगची अंमलबजावणी शेतकऱ्यांची युनिक ID काढण्यासाठीच्या मोहिमा हाती घेण्यात आलेल्या आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना युनिक ID दिले जातील आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना जे काही PM किसानचे लाभ असतील त्याच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना KCC असतील याचं वाटप केलं जाईल आणि ज्या शेतकऱ्यांच्या ऑलरेडी KCC आहेत त्या शेतकऱ्यांना 1 जानेवारी 2025 पासून हा नवीन नियम लागू केला जाणार आहे. तर मित्रांनो, अशी एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.